मऊ खुसखुशीत गुळाच्या पोळ्या प्रवासात टिकणाऱ्या, झटपट होणाऱ्या कशा करायच्या ते बघू. कढईमध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे. त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घालूया. गॅस चालू करून गूळ वितळून घेऊयात. 2 ते 3 मिनिटात छान उकळी यायला लागली आहे. गॅस बंद करून घेऊया. पूर्ण वितळून घेऊ गूळ. गुळाचे पाणी गाळून घेऊ, म्हणजे गुळात असणारा कचरा निघून जाईल. पाण्यामध्ये टाकू जायफळ सुंठ पावडर, त्यामुळे पोळीला चव छान येईल. त्याच वाटीनं 1.5 वाटी गव्हाचे पीठ त्यात घालू. अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालू. ते मिक्स करून घेऊ. त्यामध्ये घालू चवीपुरते मीठ. गोडाच्या पदार्थात मीठ घातले की त्याची चव आणखीन वाढते. वेलची पावडर 1 चमचा. पीठ मळून घेऊ. प्रमाण बरोबर झाले. थोडं पातळ वाटलं तर गव्हाचे पीठ घालून घट्ट मळून घेऊ कणकेसारखं. मळलेल्या कणकेला तूप लावून पुन्हा मळून घेऊ. मळलेल्या कणकेतून हव्या त्या आकाराचा गोळा घेऊन गुळाची पोळी लाटून घेऊ. रताळ्याच्या घाऱ्याचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे, तो नक्की बघा. तव्यावर पोळी लालसर तूप लावून भाजून घेऊ. राहिलेल्या पोळ्या करून घेऊ. गुळाची पोळी अप्रतिम लागते. गरम पोळीवर साजूक तूप मस्तच. तुम्हीही करा प्रवासात टिकणाऱ्या गुळपोळ्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कशा झाल्यात त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आषाढ महिन्यात गुळाची पोळी करतात, तुम्हीही करून बघा.